माय म्हटले, माय माय. माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या पावलावर पावलं टेकून चालणारा राजा आहे. विरोधकाची सून कल्याणच्या सुभेदाराची सून होती ती, आणि चुकून एका मूर्ख व्यक्तीने कैद केली. करायला नाही पाहिजे, विना हळून वाजवा. ते राजाच्या मतात बसत नव्हतं छत्रपतींच्या. बाई किती सुंदर होती सांगू माझ्या माईंना. ती माऊली तितकी सुंदर असून राजाचं अंतःकरण किती गोड होतं सांगू माझ्या दादांनो. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अरे सर्व धर्मीयांना एकत्रित नांदवायची ताकद फक्त त्या राजात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर, जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर, जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर, जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशीच शिव भक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशीच शिव भक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. आज शिवजयंतीच्या पर्वावर एक सुंदरसं गीत गायलं, याच्याकरता धन्यवाद. एरवीची गीतं असतात ते कीर्तनात मान्य नाही. आजच्यासाठी ते पोषक गीत गायलं दादा पाटील. गोड धन्यवाद तुम्हाला, गोड धन्यवाद. काय सांगत होतो मी? विरोधकाची सून आहे. हे राजू, तिला माय म्हणाले. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान, जाई तू माती.
न करी सायास. माझ्या तुकोबरायच्या मतात मत मिसळणारा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून अशा लोकांचे उत्सव करत जाओ, अशा महात्म्यांचे अशा राजांचे उत्सव आनंदात साजरे करत जा. देवा आपला संसार सोन्याचा करी. काय भंगाऱ्याच्या पुढे नाचता, अरे या राजाच्या पुढे नाचा, आनंदात भजन म्हणत नाचा. तुकोबारायने सांगितलं ही चिठ्ठी कोण देणार? मी देतो. देऊन टाकले, देऊन. तुकोबाराय निघून गेले. बाकीच्या श्रोत्यांनी त्याला विचारलं, का रे आम्ही सुद्धा चिठ्ठी नेऊन देत होतो, आम्ही हातवरी केलं, तू उभं का राहिला? त्याचा भाव सांगू किती गोड होता. त्यानं सांगितलं, अरे माझं नशीब फुटकंय. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनात आले त्या दिवशी मी गैरहजर होतो. मला छत्रपती बघायला भेटले नाही. म्हणून माझ्या तुकोबरायच्या निरोपाच्या निमित्तानं मला छत्रपती बघायला भेटतील याच्याकरता मी चाललो. आणि ते निरोप घेऊन झाला महाराज. काय गाडी होती का, फॉर्च्युनर आहे का, इंडिका आहे का, डस्टर आहे का, स्कॉर्पिओ आहे का, मोटरसायकल आहे का, बुलेट आहे. अजय पायी पायी जायचे रे, बुट उघडूच तर. रस्ता तरी चांगला असेल का डोंगरावर जाताना? निघाला तो वारकरी. गळ्यात तुळशीची कंठी आहे, कपाळाला गोपीचंद लावलेला आहे, साधारण पांढरी शुभ्र कपडे आहेत. त्या वारकऱ्याने कधीच भजन झाल्यावर बरमुडा घातला नाही. त्या वारकऱ्याने कधीच कीर्तन संपल्यावर नाईट पॅन्ट घातली नाही. हसला वारकरी होता तो, हसला वारकरी होता. किल्ल्याच्या दारात पोचले. त्या किल्ल्याचं दार सांभाळण्याकरता फालदार चौकदार होते. फालदार चौकदार कोण? तर छत्रपतीवरच्या किल्ल्यावरले असे कठण आलात असे गबाळे असतील माहिती. आणि काय पाहिजे तुम्हाला, ममुल्या कुठला असले येडगळ असतील माहिती. कोण? असा आवाज निघल्याबरोबर 1 किलोमीटरच्या झाडावरची पाखरं उडत होती. इतकी थास्त होती आवाजात. कुठल्या आवाजाला भेणार वारकरी? वारकरी वारकरी होते. आता मध्यंतरी, आता मधल्या काळात थोडस सोंग वाढे. एखाद्या भडव्यानं 2-4 हजार पाकिट हातात पाकिटात शिल्लक घातले की त्याच्या बनेलीत होईल. साडी नेसून त्याच्या पुढे नाचू नकोस म्हणजे बरे. मूर्खपणाचं टोकेन ते. काय वजन होतं संप्रदायातल्या लोकांचं? काय वजनदार लोक आहे ते. कोण? तुकोबारायांचा स्रोत आहे. त्यांची भाले अशी होती दादा पाटील. त्या भाल्यावर जर माशी उडत उडत आली आणि भाल्यावर जर पडली तर तिचे 2 तुकडे होत होते. माशी माशी बारकी असले भाले होते रे दादे. लख भाले. आवाजाचा जोश होता. तुकोबरायचा स्रोत आहे. तुकोबरायचं नाव भालदार चोपदाराच्या कानावर पडल्याबरोबर भाले आडवे झाले आणि त्या वारकऱ्याला मुजरा केला. कोणाची ताकद आहे? राजाची आहे. माझ्या गडावर येणाऱ्या वारकऱ्याचा आदर करा, ही शिकवण माझ्या रयतेच्या राजाची आहे. भालदार पळत गेला आणि किल्लेदाराला सांगितलं, किल्लेदार महाराज, त्यासो वजनात बोलायचे नाही, राजाधिराज महाराज पधार है. भाषा शैली होती. काय वजन होतं, काय नाविन्य होतं. महाराज गडाच्या पायथ्याला श्रीमंत श्री तुकोबरायचे वारकरी आलेत, त्यांचे श्रोता आलेत. किल्लेदार पळतच होत. पण किल्लेदाराच्या लक्षात आलं छत्रपती गडावर आहेत, आपण जाऊन सांगा. राजन राजन राजन. किल्लेदार लफलफ हालत होत. राजन काय
पायथ्याला तुकोबारायांची श्रोता आली. अहो, किल्लेदार किती पळत होता, त्याच्या पुढे 2 पावलं छत्रपती, त्याच्या पुढे माझे रयतेचे राजा पळत होते. वारकरी कसा होता, माझ्या अंगावर जितके पांढरे कपडे तितके असतील कसे. जुन्या काळात इतक्या सुविधा नव्हत्या राजा. अंगात निमस्ती होती. पिंडरीच्या खाली सरकलेला धोत्राचा तो घोळ होता. पायामध्ये तळवे घासलेला बूट होता. डोक्यावर पांढरं पागुट होतं, नागमणी कपड्याचं. नागमणी धोत्र होती पहिली कपडा, त्याचं पागुट होतं. कपाळाला गोपीचंद लावलेला होता. दोन्हीकडे 2 मुद्रा लावलेल्या होत्या. तुकोबारायचं श्रवण ऐकू ऐकू चेहऱ्यावर सूर्य चंद्राला लाजविली इतकं तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं. असा निष्ठावंत तुकोबारायच्या कीर्तनातला वारकरी होता. काय नशिबान लोक असतील ते की ज्यांना तुकोबारायचं कीर्तन ऐकायला भेटते. काय पावन लोक असतील ते, किती पुण्यवान लोक असतील ते, किती सात्विक लोक असतील ते. एका दंडाला छत्रपतींनी धरले आणि एका दंडाला किल्लेदारांनी धरले आणि किल्ल्याचा दरोजा ओलांडून आतमध्ये आणलं. कोनाड्यामध्ये बूट काढले. इतके बूट 2-4 जागेवर शिवलेली बूट होती. रयतेच्या राजाने ती स्वतः बूट उचलली आणि एका कोनाड्यात ठेवली. कोनाड्यात कारण सांगू, राजाच्या घरी चांगली बी माणसं येत असतात आणि नालायक सुद्धा येत असतात. म्हणून नालायकाचे पाये वारकऱ्याच्या बुटावर पडू नये म्हणून तो बूट कोनाड्यात ठेवणारा राजा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. पण एक लक्षात ठेवा राजांनो, भडव्यांचे बुट उचलणारे लय भडवेत. वारकऱ्याचा बूट उचलणारा एकच वाघ आहे, ते फक्त रयतेचा राजा. पानचटायचे बुट उचलणं त्याच्या पुढे शेपटी हालीनं असे तर लय कुंटाला उतवाले सिद्धडायवाने. काय धास्त असेल वागण्याची. पुढे पळाले. लक्ष्मी, हे सोयरा, काय आवाज दिला असं. हे पुतळा, हे सकवार. बायकांची नाव पुतळाबाई, सोयराबाई, सकवारबाई. सांगता येतील 8 बायकांची नाव. अहो, छत्रपतीच्या नावाचा बिल्ला लावून 15 वर्ष आमदार झाला, त्यालाच माहित नाही शिवाजी महाराजाला बायका किती होत्या. ते एके दिवशी माईकवर बोलत असताना खालीवरी बोललं. म्हणलं साहेब हिशाबात राहा, लोकांना मतदान टाकले म्हणून 3दा आमदार झालात, वार करायची इचकू नका, तुमचं तोंड किती भरलेलं आहे ते पहा. शिवाजी महाराजांना पत्न्या किती ते माहित नाही. काय वाकायला म्हणलं माईकवर, होय बाजूला, फक्त नाव सांगत नाही त्याचं. पांढरे कपडे घातले आणि राजसत्तेत आला म्हणजे छत्रपती होत असतो काय. मला नाही भीती वाटत दादा पाटील. काय भ्यायचं आपण, आणि काय तुमच्या हातात आहे, एखाद्याच्या हातात काय आपलं. उदाहरणार्थ वाघ साहेब एक जणानं 2 कोटी रुपये मला दिले. येरी म्हणायलो, खरं नका म्हणू. मला 2 कोटी रुपये, तुमच्या काय गावाचं नाव आहे, बगडी, या गावातल्या एखाद्या माणसानं 2 कोटी रुपये दिले आणि मी नगर हायवेवर गेल्यावर अटॅकने मेलो. काय करायचे 2 कोटी? पोट्टेवरी टाकणार आहेत का, सरणावरून फुकून देणार आहेत का? अरे मी किती दिवस चांगला जगावा आणि किती दिवस वाईट जगावा हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे, खालच्या श्रीमंताच्या हातात नाही. म्हणून कुठेही मान वाकवायची नाही. विठाला विठाला हे एखादा शिवजयंती साजरी करतो म्हणून लय भळभळायचं नाही. तो सात्विक किती वागतो त्याला म्हणायचं शिवजयंती साजरी करायला. कालच्या कीर्तनातलं वाक्य, जो मायबापाची सेवा करतो त्यानं शिवाजी महाराजांचा बिल्ला खिशाला लावायचा. जो मुलगा आई वडिलाला नीट बोलत नाही त्या हरामखोरानं छत्रपती शिवाजी महाराजांचा बिल्ला खिशाला लावायचा नाही. लावशील का धड्या, पण माझ्या राजाला आवडणार नाहीस तू.
कारण मुसलमानाच्या बाईला माय म्हणणारा राजा, आणि जिने 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलंय, तिला जर एखादा भडवा माय म्हणत नसेल, त्याची काय पात्रता आहे? तो भगवा झेंडा घेऊन फिरायची काय लायकी आहे त्याची? रयतेचं रक्त शोषून, रयतेचं रक्त शोषून आपलं घर भरणारा एखादा जर भगव्या झेंड्याचा पुढारी असेल तर काय लायकी आहे त्याची शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची? अरे रयतेसाठी रक्त सांडणारा राजा, रयतेसाठी रक्त सांडणारा राजा, रयतेसाठी रक्त पिणारा राजा नाही, रयतेसाठी रक्त सांडणारा राजा त्याला राजा म्हणत असते. आताचे राजे मारिते मजा. ज्या दिवशी आयुष्य असेल ते दोरक जगायचं, आणि ज्या दिवशी निरोप आला चिठ्ठी मालकाची चले जाऊ, त्याचा काय ताण घ्यायचा? स्पष्ट बोलत राहायचं माणसानं. 2 लोकांवर विश्वास आहे. या देशाचा जवान इमानदारी सांभाळतोय, म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. भारताचा जवान ज्या दिवशी त्याच्या अंतःकरणातली इमानदारी संपेल त्या दिवशी आपण उद्याचा सूर्य बघणार नाहीत. आणि वारकरी संप्रदाय विश्वासी लोकांचा, आपल्या लोकांनी गोड बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. एखाद्याला पटू न पटू, तुला 30 गाव पाठ्याला 36 गाव, काय त्याला काही पटन, त्याला आवडते म्हणून आपण ते मान्य करायचं का? आणि महाराज मगाशी आपला बैठकीत विषय झाला, पैसे हा प्रारब्धाचा खेळ आहे, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. तुम्ही नालायकाची किती बी स्तुती करा, तुम्ही भिकारी भिकारीच राहणार. आठवलं म्हणून सांगतो. सख्खे भाऊ एक नालायकाची स्तुती करीत होता. 3.5 किलो सोन्याचे पैसे किती येतील? 3.5 किलो सोन्याचे पैसे किती येतील? माया काय गोळ्या संपल्या नाही, वाचून सांगतोय मी. 3.5 किलो सोन्याचे पैसे जितके येतील तेवढ्या पैशाची साडी एका भावाची बायको नेसत होती. ते एका नालायक राजाची स्तुती करीत होता. आणि एक भाऊ पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करीत होता. त्याच्या बायकोला साडीला गाठ्या होत्या, हो गाठी होत्या. पण बदल सांगू राजू, बदल सांगू. नालायकाची स्तुती करणाऱ्याची बायको 3.5 किलो सोन्याच्या पैशाची साडी नेसत होती. तिच्या साडीला सुप्तजय नावाचे हिरे होते. ते हिरा 15 बॅटऱ्या इतका प्रकाश पडवते. उसात दारे धरायला गेल्या, दिवसा दारे धरायला असं वाटत होतं. अंगठीत घातला की असे 9 हिरे तिच्या पदराला होते. 3.5 किलो तर काहीच गोष्ट नाही. ती 10 किलो सोन्याच्या पैशात येणार नाहीत तितके हिरे. आणि ती बाई कालांतरानं जगदंबेच्या मंदिरात थाटी घेऊन बसली भीक मागायला. ते मेलन ते राजे गेलं बोंबलत, त्याला फुकलं सगळ्या लोकांनी. मग काय खातील? आणि जिचा मालक पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करीत होता त्याला गाव सोन्याचं दिलं. त्याचं नाव सुदामदेव. म्हणून आपण चांगल्यांची स्तुती करायची, भडव्यांची नाही करायची. काय करायचं ते ठरीन पंढरपुरातला मालक आपला. आपण आपलं चांगलं करत राहायचं. इतराची स्तुती किंवा अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वरणू नये. हे माणसं जरी असतील पण हे अधिकाऱ्यांच्या यादीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं हृदयाचं माप जर घेतलं वागण्याचं तर संतांच्या हृदयाच्या बरोबरीचं हृदय होतं. बघा पुढे. हे सोयरा, 8ची 8 पत्न्यांचे नाव पाठ करा तरुणांनो. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. एकोणीस वर्षापूर्वी फिल्मी सृष्टीत काम करताना बाई वरून पडून मेली. ती अजून काही काहीच्या ध्यानात आहे. नाही आमचंच घर पेटीत हवंय तुम्ही बी. अजून ध्यानात, अजून ध्यानात. अरे ज्याच्यामुळे सप्ते येत, ज्याच्यामुळे मंदिराला कळस आहेत, ज्याच्यामुळे वाऱ्या होतात,
त्याचा संसार ध्यानात ठेवा. 8 बायका होत्या, 8 अष्टनायिका होत्या. लक्षात ठेवा, स्मरणात ठेवा या लोकांचा इतिहास. अधिकारी लोकांची नावं ध्यानात ठेवत जा, पुण्य लागत असते, पुण्य. मग इकडे हे पाणी आणा ग. सोन्याच्या गंगाळात पाणी आणलं. स्वतः वारकऱ्याचे पाय छत्रपती शिवाजी महाराजांनी धुतले. आजही महाराजांचे पाय धुण्याची पद्धत आहे. मला फुलं टाकले होते मगाशी, पाय धुतले. रयतेच्या राजाने त्या वारकऱ्याचे पाय धुतले. कोयंबतूरच्या उपरण्याने पाय पोचले. त्यावेळेला प्रसिद्ध कापड होतं कोयंबतूरचं, सुरतून यायचं कापड. बसायला आसनपट्ट्या टाकल्या. काय स्वयंपाक असेल, पात्रावर भात आला आणि भातावर तूप वाढत असताना छत्रपतींनी बुटकं हातातलं घेतलं आणि वारकऱ्याच्या भातावर पूर्ण बुटक्यातलं तूप रेचीलं. तुम्ही एक लक्षात ठेवा, जाणकार श्रीमंताला गरिबाची जाण असते. खेड्यातून औरंगाबाद सारख्या, पुण्यासारख्या, मुंबई सारख्या शहरात खेड्यातला जाणकार श्रीमंत अधिकारी झाल्यावर साहेब जर शहरात गेला आणि खेड्यातला काबाड कष्ट करणारा जर पंक्तीला बसला तर ती चतकुर पोळी वाढीत नाही, चिमणीला फेकल्यावानी. उंदराच्या कानावानी चपात्या वाढू का आणि वाढू का, मग रोगर वाजी ती का दगड टाकी ती टाकणं बका बका डसुदीन तू हाताली चू. जाणकार जर खेड्यातला असेल तर त्याला माहित आहे रानात काम करणार आहे, त्याला हे इतकुले कानुले काय जमणार आहेत, बंदी पोळी वाढ. जाणकारालाच कळते. हे काल परवा जरा जुरा पैसे आलेले याला काय कळत असते. थोडासा चहा करू का, घासलेट पाहिजे ती का, थोडासा कशाला करते, रोगर 5 नाही, पंखा लावू का, इस्तू टाक अंगाव लावू का म्हणती, घाम सुटलाय त्याला आणि पंखा लावू का, टाक त्याच्या अंगावर तुराट्यानं टाक दी पेटून. दोन पैसे जवळ आले म्हणजे शहाणे असतात का काय लोक. या विश्वात वागण्याचं ज्याला कळतंय त्याला माणूस म्हणून घ्यायचं. त्यानं याची ऐकाची धड नाही, परत तर पुष्शी काय वरी काय जाण्याची लायकी आपली. गोड वागलं पाहिजे संसारात. असो, यथेच्छ जेवण झालं. मग किल्लेदाराने विचारलं, वारकरी बाबा काय काम. तुकोबरायची चिठ्ठी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायची. किल्लेदारानं चिठ्ठी घेतली, शिवाजी महाराजांच्या हातात दिली, वाचिली. चिठ्ठी अशी गुंडाळली आणि कमरेला गुढ्यात खोसून, कमरेच्या गुढ्यात खोसली पितांबराच्या. आणि मग वारकऱ्यानं सांगितलं, मी येतोय आता. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, मी तुम्हाला तिथपर्यंत शिबिका पाठवितो, घोडं पाठवितो किंवा हत्ती पाठवतो. नकोय, येतो मी. किंवा पहाटे जा, नकोय, येतो मी. निघाली. पण गडाच्या पायथ्याला उतरल्याच्या नंतर वारकऱ्याचं एक काम झालं. कोणतं काम झालं, तुकोबरायची चिठ्ठी नेऊन दे. पण दुसरं काम राहिलं, शिवाजी महाराज बघायचे राहिले. छत्रपती शिवाजी महाराज बघायचे राहिले, हे काम त्याचं राहिलं. आणि गडाच्या पायथ्याला वाघिणी शिवहिणी रात्री फिरायच्या. वाघिणी शिवहिणी फिरायच्या गडाच्या पायथ्याला. म्हणून तो वारकरी वारकरीच होते. उंच झाडाच्या पेऱ्यात जाऊन बसले. सकाळी उजळल्याच्या नंतर रात्रीचे अवसरी व्यापारी जे निशाचरी, जास्त हिंस्र पशु रात्री फिरत असतात. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. उजळल्याच्या नंतर ते लपून बसत असतात. खाली उतरले वारकरी, वाहत्या पाण्याला स्नान केलं आणि त्या झाडाच्या बुंथ्याला टेकन देऊन भजन करीत बसले. तेवढ्यात किल्लेदार खाली आला. पाहिलं तर कोणीतरी भजन म्हणते. फार दिवशी घोड्यावरून खाली टाकली. वारकरी बाबा, आपण रात्री कुठे. झाडाव. छाती भरून आली. अरे बाप, काय हिंमत आहे वारकऱ्याची. वाघिणी शिवहिणी खालून पाहत होत्या मला, खालून मला पाहत होत्या. मी वरी होतो. बापरे, तुम्ही जीव मुठीत घेऊन रात्रभरी इथं का राहिले. म्हणजे कुठं जाऊन, तुम्हाला वेळ होता, तुम्ही चालत डोंगर पालथ करून पुढे का नाही गेली.
वारकऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणले किल्लेदार महाराज, माझे काम दोन होते. एक काम होतं माझ्या गुरुवर्यांची चिठ्ठी छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायची. किल्लेदार या नात्याने मी तुमच्याकडे चिठ्ठी दिली, माझं ते काम संपलं. पण दुसरं काम घेऊन आलतो. मला शिवाजी महाराज मी आतापर्यंत पाहिलेच नाही आणि ते बघायला आलतो. ते बघायचे राहिले, याच्याकरता मुक्कामाला थांबलो. आता किल्लेदार रडत होता. तर वारकऱ्यानं सांगितलं, तुम्ही का रडता? ऐका म्हणे, गडाच्या पायथ्याला तुम्ही आल्याच्या नंतर तुमच्या उजव्या दंडाला ज्यांनी हात लावला ते छत्रपती शिवाजी महाराज होते. गडावर आल्याच्या नंतर तुम्ही बूट काढून ठेवल्यावर तुमचा बूट उचलून कोणा तुडू नये याच्याकरता कोणाड्यात ज्यांनी ठेवला ते बूट उचलून ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आपण जेवायला पाय धुवायला पाणी सांगणारे तीच होते. एक सोन्याच्या तांब्यानं तुमच्या पायावर पाणी टाकणारे ते छत्रपती शिवाजी महाराज होते. चांगल्या उपरण्यानं तुमचे पाय पुसले ते छत्रपती शिवाजी महाराज होते. जेवायला बसल्यावर तुपाचं अर्धबुटकं तुमच्या भातावर इचिलं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आता वारकरी रडत होते. का रडता? मला आज कळालं, माझा रयतेचा राजा किती नम्र आहे. माझा रयतेचा राजा वारकरी संप्रदाय धर्मावर किती प्रेम करणार आहे. माझा रयतेचा राजा गोरगरिबावर किती प्रेम करणार आहे. हा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्या योग्यतेचे, त्या पात्रतेचे, त्या उंचीचे, त्या नाविन्याचे, त्या अधिकाराचे राजे. लक्षात घ्या. म्हणून विनंती करतो माझ्या तरुणांनो, शिवजयंतीच्या दिवशी मद्यपान करू जाऊ नका रे बाळांनो, करू जाऊ नका. कारण त्या राजांना आवडणार नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना किती मानतो हा भाग सोडून द्या, ते आपले आहेत. पण उगवत्या सूर्याचा देश जपान महासत्ता असणारे दोन देश आहेत, जपान आणि अमेरिका. या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता तारा किंवा उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. त्या देशात कल्पना करा, राजांची उंची किती मोठी आहे, काय नाविन्य आहे राजांचं, काय योग्यता असेल या राजांची. अशा राजांचा तुम्ही उत्सव करता. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि माझ्या रयतेच्या राजाच्या चरणी मानाचा मुजरा करतोय आणि ह्या तोडक्या मोडक्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देतो. सर्व तरुणांना धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण अविनाश महाराज गोड मृदंगवाजीला तुम्हाला धन्यवाद. पोलीस डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये आमचे साहेब आहेत, पण वारकरी संप्रदायाशी संलग्न आहेत. साहेबांचं नाव काय? कोलकर साहेब, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आमचे वाघ साहेब सुद्धा पोलीस डिपार्टमेंट मध्ये ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. महाराज नाव? माऊली महाराज गोड आवाजावर प्रभुत्व आहे, तुम्हाला सुद्धा प्रणाम. या परिसराला लाभलेला आमच्या भागाला गायन क्षेत्रातलं तज्ज्ञ रत्न आदरणीय दादा पाटील असतील, त्यांचे विद्यार्थी सुद्धा थोडीच थोड आहेत. आधी करून मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या चोपदार आहेत. साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुंदरसा आवाज दिला, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आमचा अजय सतत संपर्क करत होता, आज स्वतःहून आलात. सगळीच अजयची सगळी टीम आज आलेली आहे. आणि यूट्यूब क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाचा नाविन्यपूर्ण प्रचार करणारे, मला असं वाटतंय आपल्या परिसरातलं एकमेव गाव असेल की ज्या गावातली 5-25 लोकांची टीम मोठ्या नाविन्यानं वारकरी संप्रदायाचा प्रचार करते. आणि त्यांना फार मोठी त्या चॅनल मार्फत त्यांना ते पुरस्कार सुद्धा, त्यांचा सन्मान सुद्धा त्या चॅनलने त्यांचा केलेला आहे. अशी नाविन्यपूर्ण तरुण आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. माय मावले असतील, पुरुष मंडळी असतील, आजच्या पवित्र शिवरात्रीच्या पर्वणीवर तुम्ही कथा कीर्तनातला स्रोत आहात, त्याच्याकरता तुम्हाला प्रणाम करतो. माझ्या भगवान शिवशंकराचा गोड अशा प्रकारचा आशीर्वाद, माझ्या शिवजींचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा गोड आशीर्वाद आपल्याला लाभो ही दोघांच्या चरणी प्रार्थना करतो. पूर्ण राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर कार करत होते. तेवढ्या अवकाशात चाकणच्या पाटलांनी सांगितलं, कनकाबाई आता मालकासोबत जा, आता मालकासोबत जा. पाहलं बोलोबा महाराजांनी कनकाबाईला पाहलं. पण ते काय तुमच्या माझ्यासारखे वारकरी होते का? कोणा संग आलीस, कोण होतं सोबत, एसटी लागली होती का तुला, सीटवर जागा होती का? ते काय असं पांचेट म्हणावं थोडाच होता त्यांना. हे तुम्ही आली
नुसतं पाहिलं. आणि मालकाच्या पाठीमागं दिंडीमध्ये नगर प्रदक्षिणा आटपली, मठावर आले. शब्द नाही एकादशीच्या दिवशी, एक शब्द नाही, वाईट सुद्धा नाही. द्वादशीच्या दिवशी सकाळचं कीर्तन आटपलं, द्वादशी सुटली आणि बसले एकांतात. कनका जी कोणासोबत आलीस ग? तुम्हाला ऐकू जाण्यासाठी मी मोठ्याने बोलतोय. कनका कोणासोबत आलीस? चाकणचे पाटील आणि त्यांच्या पत्नी मला घ्यायला आलत्या. बर, कुठे आहेत ते? काही नाही, नगर प्रदक्षिणा करत असताना मला त्यांनी तुम्हाला दाखवलं आणि त्यांनी सांगितलं आता मालकासोबत जा, आम्ही आमची नगर प्रदक्षिणा करतो, तुम्ही मालकासोबत तुमच्या मठावर जा. बर, चाकणचे पाटील तुझ्या ओळखीचे? हो, आपल्याकडे बऱ्याच वेळेस पक्षाला जेवायला आलते, म्हणजे पितराला. बऱ्याच वेळेस आपल्याकडे पितृतिथीच्या दिवशी जेवायला आलते, मी ओळखते त्यांना. मी स्वतः त्यांच्या भातावर तूप वाढलं, खिरीवर तूप वाढलं, मी ओळखते ना त्यांना. कनका अजूनही खरं सांग, तू कोणासोबत आलीस? ऐका ना मालक, मी कशी खोटं बोलणार तुम्हाला? नाही खोटं बोलत. चाकणचे पाटील आणि चाकणच्या पाटलीन होत्या. बोलोबा महाराजाच्या डोळ्यातून पाणी टपकलं. कनका चाकणच्या पाटलाचा कालच्या सप्तमीला 10वा झालाय. चाकणच्या पाटलाचा कालच्या सप्तमीला 10वा झालाय. ज्याचा कालच्या सप्तमीला 10वा होतोय तो तुला कसा आणतोय? ज्या बाईचा मालक कालच्या सप्तमीला मृत्यू पावतोय ती बाई वारील कशी? कनका वाटानं काय काय झालं? काही नाही मालक, मला एकही दिवशी लुगडं धुदेल नाही, चुली धुदेल नाही. बर, पुन्हा मला स्वयंपाक करू दिला नाही. पुन्हा रावटीत मी आणि चाकणच्या पाटलीन 2 जण झोपत होतो. पाटील रावटीच्या बाहेरच बसून असायचे. बोलोबा महाराजांनी सांगितलं, कनके पाटील होता त्याबद्दल दुमत नाही, पण पाटील पंढरपुरातला होता. पाटलीन होती त्याबद्दल दुमत नाही, पण पाटलीन विटेवरची होती. दृष्टांत संपला. श्रुतीनं जगाच्या मालकाला प्रश्न केला, हे जगदानंद कंद जगतपते, काय गरज होती तुम्हाला चाकणच्या पाटलाचं रूप घ्यायची? काय गरज होती लक्ष्मीला चाकणच्या पाटलिनीचं रूप घ्यायची आणि कनकाबाईची सेवा करायची? रोज सांगू का काय होतं? कनकाबाई एकदा मालकासोबत दर्शनाला गेलत्या. त्यावेळेस विटेवरच्या मालकानं कनकाबाईला कनकाई शब्द वापरला. मागे पुढे पाहिलं, लक्षात आलं, देव बोलतोय. काय देवा? हे मागणं ग काहीतरी, हे आई मागणं. विटेवरचा बाप कनकाबाईला आई म्हणत होता, आई म्हणत होता, आई मागणं ग आई, काहीतरी मागणं. कदरून गेल्या होत्या, असलीवर कदरून गेल्या. शेवटी कदरल्याच्या नंतर कनकाबाई देवाला म्हणल्या, वारकरी बुवा, देवा तू का ताण देतोस रे? तुलाच काही भीक लागली असेल तर मला माग. काय वाणी होई? देवा तुम्हाला का त्रास देतोस रे? तुला जर काही भीक लागली असेल किंवा तुला काही अडचण असेल तर मी देते. देशील? काय मागशील? देह टाकते पायावर तुझ्या वाळून. मनान देऊ नकोस माय. देशील का? जगाचा बाप विटेवरनं खाली उतरला आणि बाईसाहेबाला पदर पसरला पितांबराचा. माय 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट तिचा आणि तुका विष्णू नाही तुझा. महाराज काय बाई होती ती! विश्वाच्या मालकाला भीक मागायला लावायची वेळ आणावी.
जगाच्या मालकानं तिला भीक मागावं. वर्चस्व काय असेल त्या माऊलीचं, काय सेवा असेल पतीची, काय संसारातल्या लोकांवर आदर असेल, काय घरातल्या ज्येष्ठ लोकांविषयी प्रेम असेल, काय वारकऱ्याविषयी जिव्हाळा असेल, या कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतो. म्हणून मालक म्हणतात विश्वाच्या मालकावर हे संतांचं कर्ज आहे, तो बोझ सहन होत नाही, याच्याकरता त्यांची सेवा करून उतरतोय. म्हणून नाचे मागे मागे. 15 तारखेला संक्रांत झाली, आजची 26 तारीख, 11वा दिवस आहे का आजचा? अशी एक संक्रांत. तेर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये या महाराष्ट्राच्या मातीतल्या, या भारत देशातल्या पवित्र स्त्रियांना आपल्या मालकाच्या सौभाग्याचं वाण देण्यासाठी संक्रांतीच्या दिवशी सुगडं लागते. एक अर्धा टक्का बायानं 5-6 वर्षापूर्वी कहर केलता शहाणपणा. काही बायानं चांदीचे बुटके केलते वाण द्यायला. मला एक भेटली, म्हणजे महाराज मी चांदीचे सुगडे तयार केले. त्या बापाची जहागिरी आहे का म्हणजे? अशी मला नाही भेटली, मी एरी म्हणायलो. इतक्या रगीलाल कशाला भेटल ती? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा, ऋषीमुनींचा निर्णय टाळणं ही चूक असते. मातीचं गाडगं हे भारतीय संस्कृतीमध्ये पुराणाच्या प्रणालीनुसार अनन्य साधारण महत्व आहे. बाबुरावांना 1000 एकर जरी जमीन असेल, दिजा काका 1000 एकर जमिनीवाला जरी मेला तर सोन्याच्या गुंडीत दिसतो नाही, मातीच्याच गाडग्यात न्यावं लागते. 1000 एकरवाला मरू दे, 1000 एकरवाला मरू द्या, याच्या पलीकडे पाहतो. एका मंदिराला 5 किलो सोन्याचा कळस आहे. कळस किती किलोचा आहे? 5 किलोचा. पण त्याला ज्या वेळेला स्नान घालतात काय भूदेव, कर्मकांडातले विद्वान लोक, ब्राह्मण मंडळी, तर ते 81 बोळक्यानं स्नान घालतात, ते मातीचेच लागतात. मग कळस 5 किलोचा आहे, मग एखादा तांबे आणता येत नाही का भास्कर बसवण्याचा? पण नाही जमत, त्याला मातीच लागत. मी आता करत नाही, मागे मी जायचो 27 वर्षापूर्वी. कधी कधी वनाची वास्तू काही असेल तर कधी योग यायचा जाण्याचा, नुसतं पाहायचा योग यायचा. आपली काय लायकी एवढ्याले घर पाहायची? आपल्याला 5-6 पत्राचं घर आहे का नाही, कशाला आगावपणा. पण पाहण्याचा योग येत होता. 4.5 कोटीचं घर एका व्यक्तीचं, 4.5 कोटीचं घर. पाहण्याचा योग आला. मी आपल्या लायकीनं राहत असतो. कुत्र्यानं बैलगाडी संघ मालकासोबत बाजाराला जाऊ नये. कुत्र्यानं मालकासोबत बैलगाडी सोबत बाजाराला जाऊ नये. आणि जरी कुत्र्याला जाचा नाद आला तर त्यानं आखा खाली चालावा. कारण सांगू, भोवतालचे कुत्रे डसत नाहीत, चाकामुळं मधात येत नाहीत आणि पुढून बैल येऊ देत नाहीत. आपण आपल्या लायकीनं राहिलं की मग चांगलं राहतं. आपल्या परीने राहायचं. एखाद्या खुंटीला इतकं वजन 5 किलो सहन होतंय, तिला जर 9 किलो अडकिलं तर खुटी मोडत, तीन वजन मातीत जात. आपल्या परिस्थितीनं राहायचं. 4.5 कोटीचं घर होतं. वास्तू विद्वान ब्राह्मण होते. सुवाय सुवास्तु पुरुषा भयो विद्यक्रतो जनोयम यत्पुराणश महतीयायाम सुचः सर्वेषु भयम. गोड अशी म्हणणार. मिथ्याय जनो यजद्मिरेन भयस्तुभाय सुभ्यम. गोड म्हणणारी माणसं. 4.5 कोटीचं घर. स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात छिद्र ठेवलं फरची बशिणाऱ्याने. वास्तुपुरुष 1 तोळ्याचा होता सोन्याचा.
1 तोळ्याचा वास्तू पुरुष सोन्याचा. आणि मातीचं गाडगं घेतलं वारकरी बुवा, त्याच्यात तांदूळ टाकले, धने टाकले आणि त्याच्यात 1 तोळ्याचा वास्तू पुरुष गाडग्यात आणि घर 4.5 कोटीचं. तर ते मालक जरा फुगीर सोसायटीचा अध्यक्ष होत. ते म्हणला महाराज तुम्हाला एक लक्षात येतं का? म्हणलं काय रे? म्हणे 4.5 कोटीचं घर आहे, वास्तू पुरुष 1 तोळ्याचा आहे, 62,000चा. आता काय तोळा असेल काय आपल्याला काय माहित नाही. आपल्या लोखंड घ्यायची लायकी नाही, सोन्याचा भाव कशाला ताण घ्यायचा आहे का नाही. मग 62,000 रुपयाचा वास्तू पुरुष, 4.5 कोटीचं घर आणि मातुड्याच्या बोळक्यात का? भूदेवांना सांगितलं मालक, काय यजमान, तुम्ही 1000 कोटीचं घर बांधा पण वास्तू पुरुष मतकुंभातच असतो. एक अनन्य साधारण महत्व. सौभाग्यवती स्त्रीच्या इथे 5 क्विंटल सोना असावा पण सोन्याचे सुगडे करी जाऊ नको बाई. हो मालक 10-5 वर्षांना आधी जाईन, येड्यावानी काऊन करायलीस तू? मंत्र चळे थोडा. नियम चुकल्यावर काय होतं माहितीये का? कालिदास नाव ऐकून येत ना तुम्ही? कालिदास महाराज तुम्ही ऐकलं असेल. कालिदासांची संस्कृत ही प्रचंड संस्कृत होती, गोड गोड गोड. कालिदासाच्या नगरीतल्या पाणी शेणणाऱ्या पुरी सुद्धा संस्कृत मध्ये बोलत होत्या. आता आमच्या कधी कधी संस्कृत पुढचं नाही आलं की आम्ही नारे नारे करत असतो, याला सब्रतो भयजज्ञ रे ना बाबा बाबा बाबा. काय कळतं डोंबरापूरच्या? पण कालिदासाच्या नगरीमध्ये एक जयपत्र मागण्यासाठी व्यक्ती गेला तर आडावर पाणी शेंदीत होत्या. तर त्याला वाटलं आता रस्त्यानं चालत आलो, घोड्यावर गेल तर बसत, धूळ उडाली होती तापाची, हातपाय धुवा. एका पोरीला सांगितलं पाणी द्या, तिने स्वतः पाणी काढलं आणि पायावर पाणी टाकलं त्याच्या. तोही पंडित होता चांगला. विचारलं कोण आपण? कोण कोण? चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. अकाले वर्षते मेघम तस्यहम कुलबालिका. ती पोरगी होती कोळ्याची. ती म्हणली नाही मी कोळी दादाची मुलगी आहे गंगाभाऊ. चतुर्मुखो नच ब्रह्मा, 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतोय पण शंकर नाही. आकाशात ढग नसताना पाणी पडतंय. पखाल, पखालील किती तोंड? पाणी सोडायचे 2 आणि टाकायचे 2. पखाल कशावर असती? हाल्यावर. वरी बसतूक नाही तो दादा शंकर आहे का? नाही. आणि पखालीचं तोंड सुटल्यावर आभाळ लागतंय का? चैत्रात पण पाणी. हे पंडित म्हणला बापा, पाणी भरणाऱ्या कोळी दादाची पोरगी इतकी हुशार. दुसरीने विचारलं आपण कोण? हर हर स्मरतम नित्य. थोडक्यात सांगतो, बहुजीव प्रतिपालकम तस्यहम कुलबालिका. माझे बाबा सतत खूप जीवाचं पालन करते आणि सतत हर हर हर. ती पोरगी होती धनगर दादाची. हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालक. तिने सांगितलं नाही मी धनगर दादाची मुलगी. नाही 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 नाही. काय विद्वत्ता, काय विद्वत्ता. दुसरीने विचारलं आपण कोण? पंचप्रिया न पांचाळी कृष्ण मुखच्च न वानरी. काळ तोंडे पण वानरी नाही, 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. तस्यहम कुलबालिका. ती कालिदासाच्या नगरीतल्या राजाच्या कंकाची पोरगी होती. कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस. अण्णा चार्टेड अकाउंटंट. हो, खात्याची ताळेबंदीसाठी लागतेच आपल्याला चार्टेड अकाउंटंट. शिये. आपलं शिक्षण कमी पण फिरू फिरू माहीत झालं. मोठ्या लोकांकडे जाण्याचा योग येतो ना.
त्याच्यामुळे हे कळत नाही. तर आपली कुठं लायकी होती इतकं कळायची. पंचप्रियान पांचाळी कृष्ण मुखचन वानरी. काळ तोंडे पण वानरी नाही. पेनचं तोंड कसं असते असलीवाल साहेब? काळ. किती बोटांना धरावं लागते? पंचप्रिया समंत 5 बोटाचा येतो ना. 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. काळ तोंडे पण वानरी नाही. तश्याम मतलब पुढचं सोडून देतो. कंक म्हणजे हिशोबनीस. मी त्याची पोरगी. हे म्हणला जातो वापस इथूनच. अशा 28 पोरी भेटल्या. किती सांगितलं तुम्हाला? 3. याच्यातच 11 वाजायची. दुसरीला विचारलं कोण आपण? शत्रु मित्र न जानाती. मागे पुढे सांगतोय नित्य जुहती दरव्यानी शत्रु मित्र न जानाती तशम कुल बालिका. मी त्याची पोरगी म्हणजे सोनाराची. मधलं घरी जाऊन वाचा. या कालिदासाचा संस्काराचा पगडा, कालिदासाच्या अभ्यासाचं प्रभुत्व, कालिदासाच्या निष्ठेचं प्रभुत्व. म्हणून त्या नगरीतल्या पोरी सुद्धा इतक्या विद्वान होत्या. पण याच कालिदासाचे एके दिवशी कर्म चुकलं. कालिदासाला एक आजार झाला बापू. आजार झाला. आजार. प्रत्यक्ष कालिदासाने डोळे झाकून स्तवन केलं तर मूर्तिमंत नागनाथ कालिदासाच्या समोर आले. म्हणजे शंकर उभे राहिले कालिदासाच्या पुढे. शंकर काय झालं म्हणे? बघा माझे आजार. हे जगदंबा पार्वतीला आमंत्रित केलं. हे गिरिजा काय झालं कालिदासाला? काही नाही म्हणे मालक. यांचा नियम चुकल्यामुळे यांना आजार. दृष्टांत संपला. ज्याच्या नगरीतल्या पाणी भरणाऱ्या पोरी जरी इतक्या विद्वान असतील तर वारकरी व कालिदास किती विद्वान असतील भास्कर बुवा. तर याही कालिदासाचा नियम चुकल्याच्या नंतर त्याला एक विकार जडतोय. तर याईनं चुका केल्यावर, तुम्ही चुका केल्यावर, आम्ही चुका केल्यावर, चुकली यावर मग फेरा पडे. चुकली यावर मग फेरा पडे. चुकली यावर मग फेरा पडे. चुकली यावर मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली यावर मग फेरा पडे. चुकली यावर मग फेरा पडे. म्हणून चुका नाही करायच्या. पक्वाद्याला किती बोल पाठ आहेत त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का हे तपासा. चट मातीत गेलं. खात नसताना तुम्ही नाही, चांगली गोष्ट आहे, खाऊ नका. कीर्तनकार किती विद्वान आहेत त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का ते सुंबळ्या पैल तपासा. त्याची काय लायकी लोकांना उपदेश करायची मला सांगा तुम्ही. लोक पाय पडतात म्हणजे कीर्तनकारलाही शहाणा झाला का? त्याच्या वागण्याची किंमत असावं तर त्या कीर्तनकाराला कीर्तन म्हणायचं असते, कीर्तनकार म्हणायचं असते. नियम नाही चुकायचे. माझं एक मत होतं की वाण हे मातीच्या सुगड्यानं द्यावं. चला तुम्हाला एक सांगू का, आपण नियम मोडून जर परमार्थ करत असतील तर आपण बहुरूपी येत. देवाची पूजा करण्यापुरतं धोतर नेसतून एरवी बरमुडा घालून फिरवतू. इतका यम हानीन तुला सोमळ्या. इंचभर जागा ठेवायचा नाही तू लाल करायची. तू पोटाची खळगी भरण्यासाठी नाटकं करायला देवाला फशी तू सोमळ्या हरामखोरा. विठाला विठाला. सत्पुरुष काकांना म्हणायचे काका, काका फार सात्विक होते. काकाची पांडुरंगावर फार निष्ठा होती. फार निष्ठा, फार निष्ठा, फार निष्ठा. काय कायचा पांचटपणा. मंत्र म्हणताना तोंडात तंबाखू अंगावर येत होती. हो, मला असं वाटतं ते मंत्र जास्त शुद्ध झाले असतील पुढच्याचा सदरा भरिल्यावर. काय पात्रता आहे आपली. चला
काकांना सांगितलं, काका आता बायकांना सुगडे लागतेत, गाडगे लागतेत, काय करायचंय? काही ताण घेऊ नका, एखाद्या पाहुण्याला बोलून घेतो, एवढ्या संक्रांतीचं ते करतील आणि पुढच्या वर्षीचं पाडव्यापासून एखाद्या पाहुण्याला ही गावकी देऊन टाकू, म्हणजे कायमस्वरूपी या गावातला ते व्यवहार करतील. मला काय आता हात नाहीत, मी काय गाडगे करू शकत नाही. हा देश सर्व जातींचा मिळून झालेला देश आहे. जशी एखादी बाई शेतात सरपण आणायला गेल्यावर तिच्या सरपणात आंब्याची फांदी असती, लाकूड असते, बाभळीचं असते, लिंबाचं असते, जे भेटल तिला जंगलात, पळसाचा असेल, कशाचा असेल, सगळ्या लाकडांची सरपणाची मुळी जशी एखाद्या बाईच्या डोक्यावर असती, तसा भारत देश सर्व जातींचा मिळून झालेला देश आहे. आणि त्यातली त्यात हा संप्रदाय कुठल्याही जातीला चोंभाळीत नाही आणि कोण्याच जातीचे वरखंडे काढीत नाही. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. काय करायचे? चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्माला आणि क्रिया जर त्याची वाईट असेल तर बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला तो मातीत घालू तू नालायक. चांगल्या कुळात जन्माला आला. आणि मला एक कळतंय, या भारतात अशी एखादी जात, पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत कसलीवाल साहेब तुम्ही, तुम्हाला अशी एखादी जात सापडली का त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? गौसली का आतापर्यंत नाही. प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत. पण कोणाला नाव ठेवायचं आपल्याला काय अधिकार आहे? आपली लायकी तरी काय अण्णा? काही आपण नाही कोणाला वाईट म्हणायचं. काका अत्यंत निष्ठावंत होते. 15 दिवस निघून गेले, 7-8 दिवस राहिले. गावातली एक पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली काकांकडे आली आणि काकांना प्रणाम केला. 100-200 एकरची मालकी, पण काकाच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंद. काका रस्त्याने चलत असताना 10 फुटाच्या पुढचं पाहत नव्हते. काकांनी कधीही कोणा स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही. इतकी पवित्र दृष्टी काकांची होती, इतकी काकांची नजर. आणि जरी बोलायचा प्रसंग आला असेल तर जिचा अंतरपट सुटलाय ती जर सोडून दिली तर जगातल्या ज्येष्ठ स्त्रीला ते माय म्हणायचे आणि कनिष्ठ स्त्रीला बहीण म्हणायचे. ही गोरोबा काकाच्या वागण्याची प्रणाली होती. एवढी तात्विकतेची सत्ता काकांकडे होती. 100-200 एकरवाल्याची मालकीन पत्नी ती स्त्री काकांकडे आली, काकांना प्रणाम केला. काका, सौभाग्याचं वाण द्यायचंय, सुगड्यांची अडचण आहे. जी 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 काकी जी, होईल. उद्या सकाळपर्यंत एखादा पाहुणा येईल. बऱ्यापैकी पाहुण्यांना निरोप दिलाय. कोण मानते? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत असते. अहो, आपलं वाजल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातले पाहुणे सुद्धा पत्रिका देत नाहीत आपल्याला. रक्ताच्या नात्यातले पाहुणे सुद्धा म्हणजे त्याचं वाजलंय याला नको पत्रिका. नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. काकाची परिस्थिती नाजूक. कोण विचारतंय? ती बाई घरी गेली त्या दिवसपासून काकाच्या त्या वेळेपासून दुपारपासून काकाच्या अंतकरणात सारखी चिंता होती. काय करावं काय करावं. त्या दिवशी अर्ध पानगच खाल्लं काकाने. दिवस माळाला गावातली सर्व देवदर्शन झाले. तेरला फार मोठं शिवलिंग आहे, कवटाळीत बसत नाही असं शिवलिंग आहे. एका पातशाहीनं घन मारलाय लोखंडाचा, म्हणून त्याचा खालचा भाग तडा गेलेला आहे. मी पाहिलं बऱ्याच वेळेस तेर. एवढं मोठं शिवलिंग, फार विस्तीर्ण शिवलिंग आहे तेरला. काका उपासक होते त्या देवतेचे. काकाचा नित्यनेम आटपला संध्याकाळचा. तुळशीपाशी अंतरून टाकलं. काका बाहेर झोपत नव्हते, कारण संक्रांती थंडीच्या दिवसात असते. आणि त्या दिवशी काकांनी तुळशीच्या वरंड्यापाशी वृंदावनापाशी अंतरून टाकलं आणि बराच वेळ भजन केलं. पंढरपुराकडे तोंड केलं आणि सहज काका देवाला म्हणायचे, देवा, ह्या गावानं मला फार चांगलं सांभाळले रे देवा. देवा,
ह्या गावातली ह्या मातीची ताकद आहे रे, या भूमीची ताकद आहे देवा, म्हणून मी वारकरी आहे रे देवा. देवा ह्या गावातल्या माणसांची मला मदत आहे म्हणून तुझं भजन करता येतं रे देवा. देवा या गावातल्या कोण्याही माणसानं मला अजून उपाशी राहू दिलं नाही रे देवा. देवा एवढ्या मोठ्या गावातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्या यांच्या सौभाग्याचं वाण देण्यासाठी मडक्याची अडचणी देवा करणं रे देवा. तेवढं काम देणं रे देवा. एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात सद्बुद्धी देणं रे देवा. एखादा पाहुणा पाठवून देणं रे देवा. देवा जेवढी जेवढी मिळकत होईल देवा तेवढी त्या पाहुण्याला देऊन टाकीन रे देवा. पण एखाद्या पाहुण्याच्या मनात जागा देणं रे देवा. आणि काका चिंतन करीत करीत धावा करीत करीत अंथरुणावर डोकं टाकलं. काकानी गावातल्या मावल्यांनी पुरुषांनी केलेल्या प्रेमाचा जिव्हाळा म्हणून काका मध्यरात्रीपर्यंत रडत होते. काकाची उशी भिजली, डोळ्यातल्या आसवांनी उशी भिजली, डोळा लागला. काका सकाळी उठले. तो संती केला ऋणी, याच्यावर सांगतो ऋण ऋण, तो संती केला ऋणी. काय कर्ज आहे संतांचं देवाच्या डोक्यावर. काका पहाटे उठले, नित्यनेम आटपला, देवदर्शन आटपली आणि देवदर्शन करून असं बाजूला येत असताना तेवढ्या अवकाशात काकांना पाहुणे दिसले. राम 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 म्हणले. कोण पाहुणे? वेश पालटोनी देवा कुंभार पैधाले, वेश पालटोनी देवा कुंभार पैधाले, गरुडाची घेताले सांगाती तेव्हा, सांगाती तेव्हा, गरुडाची घेताले सांगाती तेव्हा. वेश पालटोनी कुंभार पैधाले, वेश पालटोनी देवा कुंभार पैधाले, गरुडाची घेताले सांगाती तेव्हा, गरुडाची घेताले. काय पुरावा आहे? वेश पालटोन देव कुंभार पै झाले, गरुडासी घेतले सांगाती हो. इकडं काकाचं स्नान सुरू होतं, तिकडं पंढरपुरातल्याचं स्नान चालू होतं. सातपती काका देवाची पूजा आटपल्याबरोबर जिकडं तिकडं पुजारी गेल्याबरोबर विटेवरचे मालक खाली उतरले आणि रुक्मिणीला सांगितलं, रमा जी मालक जी जी लाल रंगाचं पातळ नेसणं, लालच मालक आज पातळ. ऐक न, लाल आहे पण पैठणी आहे, लाल आहे पण पितांबर आहे. पितांबर नेसू नकोस, पैठणी नेसू नकोस, साधं लुगडं नेस. लाल सरद लुगडं नेसलं. कपाळाच्या पुढं 1.5 इंच पदर काढला. पदर होता त्या लुगड्याला, खरंच होता त्या लुगड्याला, होता पदर होता. आणि जिला घ्यावं वाटत नाही तिनं पदराचा खर्च काऊन करायचा, मला ते वाटतंय. तुम्ही दुकानदार आहेत कपड्याचे, साडीचा 35% खर्च पदरात असतो. त्याला जर असते, कोंदण असतात, बुट्टे असतात, जास्त असते पदराचा खर्च. मग ज्या ज्या बाईला पदर घ्यावं वाटत नाही का त्याने मीटिंग करायची, त्या एका बाजूला आणि सगळ्याचे पती एका बाजूला, आणि त्याला सांगायचं दुकानात गेल्यावर पदर कापून आणि जा. मग हे 25-25 जण बैल गेले आणि दुकानदाराला म्हणले आम्हाला पदर कापून द्या. तर ते म्हणले कस काय, आमच्या बायका होंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. कशाला कीर्तन ऐकायचे, कशाला भागवत ऐकायचे, कशाला प्रवचन ऐकायचे, आणि कशाला महाराज बलितान त्याला पाकिट देऊन त्याला श्रीमंत करता, आणि आपण असेच मोकळे पाखर. 2 गोष्टी झाकलेल्या असा, कोटीनं देवानं पैसे द्यावा पण पैसे आतल्या खिशात ठेवा. डायरीच्या पुढून नसते थोतरे सुंबळ्या, जाते न पडून. ते बायकोन दुसऱ्याचं रान खुरपीला, हळद खुरपिली, 1,500 आले आणि पप्याच्या बापाजवळ बाजाराला दिले. हे असंच पिशवी घेऊन रस्त्याला उभं राहिलं आणि एक जणाच्या मोटरसायकलला हात द्याला, त्यानं बसिलं, पण पुढच्या ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, 3 500च्या नोटा खाली पडल्या.
जवळ्यातून तसंच आलं. काऊन नाही बाजार आणला? रस्त्यानंच नोटा पडल्या. कशावर गेलते? मोटरसायकलवर. आणि कुठं ठुलते पैसे? ओळ्या खिशात. बायला मला नाही, त्याला म्हणली. मला कशी म्हणीन ती? त्याला म्हणली बायला, अरे इथं नसते ठोत रे, घामाचे पैसे होते रे बायला, तो आतल्या खिशात ठेवायला पाहिजे होते रे. पैसे किती असू द्या, पैसे झाकून असावा. आणि या देशाची स्त्री सगळे अंग झाकलेले कपडे घातलेली असावा. या पवित्र भारत देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावा. आणि पैसे दोन गोष्टी झाकलेल्या पाहिजे. किंमत असते त्याला, किंमत. फार मोठं नाविन्य असतं. मस्तिष्कम कुलांगना हा पुराणात शब्द आला. फार मोठी ताकद आहे. श्रीमंत आहात तुम्ही, चला. लालबुंद पातळ आहे, कपाळाच्या पुढे 1.5 इंच पदर आहे, गोल कुंकू लावलेलं होतं. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं कुंकू गोल जमणार नाही, मग आडवं. कसं करायचं कुंकू? आडवं. आईसाहेब म्हणल्या, देवा काय बोलता तुम्ही परमेश्वरा, मालक काय बोलता? एक तर मला पितांबर सोडायला लावला, पैठणी सोडायला लावली, बनारस सोडायला लावली, आणि साधं पाळसळ नेशिलं, आणि मला आडवं कुंकू लावता. लक्ष्मी, मी तुला साधं पातळ नेसायला लावले, आडवं कुंकू लावायला लावले, मी कोण झालो पाहिलं? भगवंताचं गुडघ्याच्या खाली 4च बोट धोतर, साधी निमस्ती, साधा पटका, कपाळाला गोपीचंद. मग माझ्यासारखं राहावं लागेल ना तुला? हा, नवरा दुसऱ्याच्या उसात दारे धरायलाय, नवरा दुसऱ्याच्या उसात डुकरावानी दारे धरायलाय, आणि तू किलोभर दागिने घालून फिरायली. इज्जत आहे का तुला? सांग ना. मर्यादा आहे का नाही? मर्यादा आहे, मर्यादा. दोन्ही गोष्टी सांभाळायच्या बरं का. बायका म्हणते मेला आमच्याच बॉम्ब टाकतो, तर बायकोची परिस्थिती नाजूक झाल्यावर बी तुम्हालाही लाज वाटली पाहिजे. तुकोबरायचा पुरावा आहे. तुका म्हणे ना भाद करिला स्वामी, करिला